शिरूर लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा प्रकार आहे। शिरूर लोकसभेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे। शिरूरची जागा शिवसेनेची आहे। आढळराव पाटील त्या ठिकाणी माजी खासदार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीने आग्रह धरू नये असं शिवसेनेचे नेते आढळराव पाटील यांचं वक्तव्य आहे। मात्र आता या ठिकाणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा रंगल्याचा प्रकार आहे, कारण सध्या त्या शिरूर लोकसभेमध्ये विद्यमान खासदार हे शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आहेत आणि त्याच ठिकाणी माजी खासदार हे शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा झालाय का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। राष्ट्रवादी तसं म्हणत असेल, शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका, तुम्ही काम चालू ठेवा, ही जागा शिवसेनेची आहे। राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्याच्याकडे नाही आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे। तर त्यामुळे ही जागा त्यांचा जर उमेदवार आला असता इकडं महायुतीमध्ये तर तसं त्यांचा क्लेमला काहीतरी अर्थ राहिला असता। जेवढ्या प्रकर्षानं दादा म्हणतात तेवढ्याच प्रकर्षानं शिंदे साहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे। ह्या जागेवर आम्ही लढणार आहोत। कामं झाली का मग 5 वर्षात अमोल कोल्हेंच्या कारकिर्दीमध्ये काय काम झालं मला एक काम दाखवा। चॅलेंज त्यांना हा चॅलेंज आहे का त्यांना, म्हणजे त्यांनी नाही दाखव ना काय काम झालं। मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।